हॅलो नमस्कार मंडळी, मी जितात पाटील तुमचं मनापासून स्वागत आहे रॅबिटोज व्लॉग्स या चॅनलवर. सो मी आज आलेलो आहे सॅटर्डे संडे आज आमच्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे. मी दादा मम्मी पप्पा आम्ही सर्व आलेलो आहोत आणि आज आम्ही बनवणार आहोत स्पेशल रेसिपी. आणि ही स्पेशल रेसिपी माझ्या काकांची आहे. आम्ही आज बनवणार आहोत चिकन पोपटी याला चिकन हंडीसुद्धा म्हणतात. सो ती बनवणार आहोत. ही जी पोपटी आपण बनवणार आहोत ही जास्त करून या सीझनला म्हणते, थंडीच्या सीझनमध्ये म्हणते पोपटी. आणि कसं आहे माहिती आहे का, या सीझनला का म्हणते हेही सांगतो. कारण की ही जी शेंगा असतात किंवा कोणफड असतं, रताळं असतं, हे सगळं या सीझनला अवेलेबल असतं ना, त्यामुळे आपण या सीझनलाच ही पोपटी बनली जाते. ती आपण या सीझनला बनवतो आणि या सीझनच्या ह्याला मजा किती वेगळी असते. कारण की का थंडीसुद्धा असते आणि खरंच आणि ही गरम गरम पोपटी खाली टाकी आमच्या इकडची थंडी. मग चला मग आता बघूया आपण रेसिपी. पहिला रिकामी मडका घ्यायचा, त्यामध्ये शेंगा टाकायच्या, नंतर मीठ अख्खं मीठ ना, अख्खं मीठ टाकायचं. नंतर परत हे करायचं, त्यामध्ये चिकन, रताळी, बटाटी जे काही असेल ते कोणफळ ते टाकायचे. आणि टाकून झाल्यावर मडका भरल्यानंतर मग ती
हा पाला आहे. हा पाला कुठला पाला आहे हा? हा त्याला बराचसे काहीतरी शेंगावर भाजण्याचाच पाला आहे. हा, जर हा पाला नसेल तर आपण कुठला पाला वापरू मग शकतो? मग दुसरा कोणताही काय चालू शकतो. अच्छा. पोपटीचा पाला सांगतात. पोपटी पाला. न मग ते शेंगा परत जाऊन ना मडके उबडे वाळून ना त्याच्यावर पाला थोडं टाकायचं. एक अर्धा पाऊण तासाने खोलून बघायचं, तर मग चालू करायचं खायला. हा? मला आम्ही स्वतः शेतात बॉल टाकून भुजिंग करायच्या, बुजायचं सर्व हा, हा. शेंगा, उकडांडी. हा. ते मला वाटते 20-25 वर्ष झाली. अच्छा, 20-25 वर्ष. हो. आणि तेव्हापासून तुम्हाला आवड लागली हा, करायची? आवड लागली करायची. आणि हे सीझन कधी असते ही पोपटीची मनवतात तेव्हा? पोपटीचे सीझन आहे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. म्हणजे थंडीतच? मार्च, हा, मार्च पर्यंत. थंडीत. नंतर नाही. आणि कसं तुम्ही आधी पाहिलं?
एकदम परफेक्ट शिजलं आहे आणि एकदम juicy झालं. चला तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या व्लॉगमध्ये किंवा एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.